हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता तिसऱ्या वेळेला जेव्हा पत्नी गर्भवती राहिली तेव्हा परिवाराला हीच आशा होती की भगवान पुत्र होऊ दे. तेव्हा पण पुत्रीच झाली आणि चौथी ही मुलगीच झाली आणि पाचवी पण पुत्रीच झाली. आता मनुष्याला काय हवं होतं? काय मनुष्याने केलं होतं? तेच झालं जे त्याच्या कपाळावर आधीपासून लिहिलेलं होतं. तर इथे जर कोणी असा विचार करेल तर ह्याला म्हणतात की उस साहेब के हुक्म बिना नाही तरोवर पात हिलंदा. तर पुण्यात्म्यांनो, जेव्हा आपण ह्या आध्यात्मिक ज्ञानाशी परिचित होऊ तेव्हा आपला 90% मूर्खपणा निघून जाईल. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या खूप कामी येतील. एकेकाळी एका गावामध्ये, एका नगरामध्ये एक शेठ राहत होता आणि त्याने आपल्या गुरुजींकडून जे ज्ञान प्राप्त केलं होतं त्यामुळे त्याला कळलं होतं की भाई, आता हे व्यावसायिक लोक जे असतात ते असं पाहतात की भाई मला कुठे लाभ होईल, यांना मोक्षाशी काही घेणं देणं नसतं. तर त्याने हा पत्ता विचारला आपल्या गुरुजींना जे सत्संग करत होते. म्हणाले, गुरुजी, असं म्हणतात की ह्या जन्मात जर कोणी कोणाकडून पैसे घेतले असतील आणि ते परत करू शकला नसेल तर पुढच्या जन्मात त्याला 1000 पटीने परत द्यावे लागतात. ते म्हणाले, हो बेटा, असंच होतं. तर त्या लालाजीने काय करावं? आपली पाटी लावली दुकानावर की भाई कर्ज घेऊन जा ज्याला हवं असेल त्याने. कोणाला लोन हवं असेल तर घेऊन जा, परंतु मी पुढच्या जन्मात परत घेईन, ह्या जन्मात घेणार नाही. आता हे पैशांचे पुजारी असतात, त्यांची इतकी खालची पातळी असते विचाराची. सांगतात की लालाजी मेला, यमाचे दूत पकडून घेऊन गेले. तर त्याला विचारू लागले की भाई, तुला पहिल्यांदा स्वर्गात पाठवू की नरकात, कारण की तुझे इतके पुण्य इतकं पाप आहे. तो म्हणाला, दोघांच्या मध्ये बसवा, म्हणजे इकडचे पण येतील आणि नरकातले पण येतील, दोघांच्या मध्ये बसवा मला म्हणे. म्हणजे तिथे पण त्याने आपल्या बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला. तर ह्याच दृष्टिकोनातून त्या लालाजीने आपल्या फाटकावर ही पाटी लावली होती की भाई, ह्या जन्मात जर कोणी लोन घेतलं तर पुढच्या जन्मात त्याच्याकडून घेईन मी. 2 ठग होते, त्यांनी ती पाटी वाचली. ते निघाले होते चोरीबिरी करायला, त्यांनी ती पाटी वाचली. दोघे म्हणाले, किती मूर्ख, आम्ही तर पहिल्यांदा पाहिले, मेंटल तर नाहीये. आता त्याच्याशी बोलणं केलं की भाई लालाजी, आम्हाला 200 रुपये कर्ज दे. तर तो म्हणाला, घ्या ना भाई. ते तर पक्के ठग होते. ते म्हणाले की भाई, आम्ही तर लवकरच परत देऊ, आम्ही व्यवहाराचे पक्के आहोत. तो म्हणू लागला, नाही भाई, मी तर पुढच्या जन्मातच घेईन. तर त्यांनी परत आग्रह केला की आम्ही 6 महिन्याच्या आतच व्याजासकट पैसे परत करतो. तर तो म्हणाला, हे व्याज घेईन पण पुढच्या जन्मातच घेईन, नाहीतर जा तुम्ही. तर त्यांनी विचार केला की ठीक आहे बाई, पुढच्या जन्मात घे. त्यांना फसवायचं होतंच त्याला. तर त्या दोघांनी आपले 200 रुपये किंवा कितीही 100, 500 जे काही घेतले असतील आणि घातले गाठोड्यात आणि चालू लागले. पुढे ते चालत जात होते. एका गावाच्या बाहेर एका तेल्याचं घर होतं. पहिले तेली असायचे, बैल वापरायचे, तेलाचा घाणा चालवायचे आणि त्याच्यात मोहरी टाकायचे, त्यातून तेल बनवायचे. त्या तेल्याच्या
अंगणात घाणा लागला होता. एक बैल चालत होता, घाणा चालवत होता आणि दुसरा तिथं उभा होता. झाडाला बांधून ठेवलं होतं. तेली कुठल्या तरी कामानिमित्त गावामध्ये गेला होता. ते दोघं तिथं थांबले. अल्पपहार करू, पाणी पिऊ. ते पाणी प्यायले. तर दोन्ही बैल आपसात बोलू लागले, बातचीत करू लागले. आता जो बैल फिरत होता त्याने घाण्यावर जो उभा होता त्याला विचारलं, बाबा तुझं किती देणं घेणं आहे या तेल्याकडे राहिलेलं? आता तो उभा असलेला बैल म्हणाला की आत्ता उद्या एक व्यक्ती येईल आणि मला ह्याच्याकडून विकत घेऊन जाईल 200 किंवा 400 रुपयामध्ये. तो जो तेली आहे हा एवढे पैसे मागेल आणि तो जो मला न्यायला येईल तो माझे 1200 रुपये मागतो. त्याचा सगळं हिशेब बिशेब लावून व्याज धरून 1200 रुपये होतात आणि तो मग काय होईल, मला इथून घेऊन जाईल. पुढे एका राजाने हत्तींचं युद्ध लावलं एकमेकांशी मोठं आणि त्यात बक्षीस ठेवलेलं असेल, 12 रुपयांचं ठेवलेलं असेल. मला ते घेऊन जातील, त्यांचा तो तमाशा बघू लागतील, हत्तींचं भांडण युद्ध, आणि मी त्या हत्तीला हरवेन ज्याने सर्वांना पराजित केलेलं असेल, आणि मग मला 1200 रुपयांचं बक्षीस मिळेल माझ्या मालकाला, जो मला इथून घेऊन जाईल. माझा मृत्यू होईल व माझा आणि त्याचा हिशेब पूर्ण होईल. भाई, मी आधीच्या जन्मात त्याच्याकडून जे 20 रुपये घेतले होते आज ते 1200 झाले. मग त्याने परत विचारलं की भाई, जो घाणा फिरवत होता त्याला विचारलं की भाई तुझा काय हिशोब आहे, तुझा आणि तेलीचा? तो म्हणाला की आता माझा आणि ह्याचा हिशेब पूर्ण होणार आहे आणि मी 1-2 तासात मरणार आहे. तेवढ्यात तो तेली आला आणि त्यांचं काळीज हेलावलं. ते म्हणाले की अरे कमाल झाली, ते बैल बोलतायत आणि बैल बोलतायत ते खरंच होईल, हे तर वेगळंच आहे, देवच त्यांच्या तोंडातून बोलत आहे. मग त्यांनी विचार केला की आज इथेच थांबावं लागेल आणि उद्या पाहू की हा कधी मरतोय आणि त्याला घ्यायला ग्राहक कधी येतोय. तेली आला, त्यांना विचारलं की भाई तुम्ही कोण आहात, कुठून आला आहात? ते म्हणाले आम्ही असेच या रस्त्याने जात होतो, पाणी प्यायला थांबलो. आणि तेली म्हणाले की ठीक आहे, आता उशीर झालाय, संध्याकाळ झालीय, तुम्ही इथेच थांबा, सकाळी निघालात तर छान होईल. त्यांना तर थांबायचंच होतं. 2 तासांनी तो बैल जो चालत होता त्याचा मृत्यू झाला, जो घाणा फिरवत होता. आता त्या दोघांचं काळीज धडधडायला लागलं की अरे हे तर खरं ठरलं. तिकडून दुसऱ्या दिवशी सकाळी एक व्यक्ती आली आणि त्या तेल्याला म्हणू लागली की भाई मला कोणाकडे बैल असेल तर सांग किंवा तुझ्याकडे असेल तर मला दे. आता तेल्याला भीती वाटू लागली की बैल तर चालता चालता मेला, प्राण्यांमध्ये काही आजार वगैरे आलाय की काय, मग ह्यालाच विकून टाकतो आणि मग दुसरा विकत घेऊन येतो. त्याने त्याचे 500, 400, 100, 200 जितके रुपये मागितले आणि त्याने देऊन टाकले. ते दोघेजण आपापली गाठोडी बांधून तो जो बैल घेऊन चालला होता त्याच्याबरोबर चालू लागले, हे पाहायला की जसं त्यांनी सांगितलं होतं की बैल हत्तीला हरवेल का. तिथे काय झालं की ते जाऊन उभे राहिले, दंगल सुरू झाली होती, हत्ती आपापसात कुस्ती खेळत होते. एक हत्ती सगळ्यांना पराजित करून जात होता आणि लास्टमध्ये तो एकटाच उभा राहिला आणि आणखीन आणाबाई कोणाचा हत्ती घोडा असेल तर ह्याच्याबरोबर लढवायला, हा केसरी झाला आहे. ते जाऊन उभे राहून तमाशा पाहू लागले. बैलाची दोरी हातात पकडली होती, त्या बैलाची हातातून दोरी निसटली, तो हत्तीच्या दिशेने पळू लागला. लांब लांब शिंगे होती त्याची. हत्तीने त्याला सोंड मारली, ती सोंड शिंगाला लागली आणि शिंग त्या सोंडेमध्ये अडकलं. हत्ती खूप किंचाळला, ओरडला, चित्कारला. हत्तीच्या सोंडेत खूप वेदना होऊ लागल्या. हत्ती जोरजोरात रडू लागला, किंकाळ्या फोडू लागला. त्याने चित्कार मारून आपली सोंड सोडवून घेतली आणि पळून गेला. तर हा विजयी झाला बैल. 1200 रुपये राजाने बक्षीस दिलं.
ते 1200 रुपये त्याच्याकडे आले, त्या बैलवाल्याकडे आले. त्या क्षणी त्या बैलाचा मृत्यू झाला. आता त्या दोघांच्याही त्यांच्या पायाखालची जमीन सरकली की आता भुंडी बनावं लागेल, बैल बनावं लागेल. त्या लालाजींचा ज्यांच्याकडून पैसे घेतले आहेत आपण, ते दोघे परत आले. दुसऱ्या दिवशी जसेच्या तसे त्या दोघांनीही पैसे तिथे ठेवले. शेठजी, हे पैसे घ्या, आम्हाला याची गरज नाही. लालाजींनी त्यांना गल्लीच्या बाहेर फेकून दिलं आणि म्हणाले, मी घेणार नाही, पुढच्या जन्मीच घेईन, आत्ता नाही घेणार, पुढच्या जन्मातच घेईन. आणि ते ठक मात्र त्याला हात जोडून म्हणू लागले की माफ करा लालाजी, अरे घेऊन जाणं हे, मी घेणार नाही परत हे. त्यांना बाहेर टाकलं. त्यांनी विचार केला की खूप गोंधळ झाला भाई. आता उचलून त्यांनी जर ते तसेच ठेवले तरीही ते द्यावेच लागतील आणि खूप सुरक्षित ठेवावे लागतील. कुणी हिसकावून घेऊ नयेत, ते वाचवून ठेवले पाहिजेत. तर त्यांनी विचार केला की भाई साधू संतांकडे ह्याचं समाधान मिळू शकेल. एक संत कुठे बसला होता, त्याच्याकडे गेले आणि म्हणू लागले की महाराजजी, आम्ही एका मोठ्या संकटात सापडलो आहोत, काही उपाय सांगा. सगळी हकीकत सांगितली. आता तो संत म्हणाला, भाई एक काम करा, ह्यातून लालाजींच्या नावाने काही धर्मपुण्य करा. तुम्ही असं करा, एक धर्मशाळा बांधा मुख्य रस्त्यावर आणि एक विहीर खोदा. त्याच्यावर लिहा की लालाजी, त्या शेठचं नाव, त्याच्या नावाची धर्मशाळा. आणि मग असं करा, त्याच्यामध्ये कोणाला राहू देऊ नका आणि त्या विहिरीचं पाणीही कोणाला पिऊ देऊ नका. ते म्हणाले, मग काय होईल? मग काय होईल ते नंतर बघू, मी जे सांगतोय ते करा. आता त्यांनी विचार केला की महात्म्याने सांगितलं आहे ते तर करू, काय होतं ते पुढे कळेल. त्यांनी एका मुख्य रस्त्यावर, जो स्टेशनवरून उतरून गावाकडे जात होता, स्टेशनवर उतरून जे यात्री यायचे त्या नगराचे, स्टेशन 2-3 किलोमीटर दूर होतं नगरापासून, त्याच्या मध्यभागी बनवली. म्हणजे त्याच्या 2-2.5 किलोमीटर दूर होतं तर 1.25 किलोमीटरवरती बनवली. आणि एक विहीर खोदली आणि एक धर्मशाळा बांधली आणि त्याच्यावरती लालाजींचं नाव लिहिलं, ज्यांच्याकडून त्यांनी लोन घेतलं होतं. आता तिथे यात्री यायचे आणि पाणी प्यायला अथवा थोडा वेळ विश्राम करायला त्या धर्मशाळेच्या जवळ जायचे. तर हे दोघे लाठी घेऊन तिथे उभे होते, खबरदार जर आत आलात तर निघून जा इथून. तर ते म्हणायचे की भाई का, तुम्ही तर धर्मशाळा बांधली आहे, विहीर खोदली आहे, तर राहू का देत नाही, पाणी का पिऊ देत नाही? तर म्हणायचे लालाजींना विचारा भाई, त्यांनी मनाई केलेली आहे आणि आम्हाला इथे नोकर म्हणून ठेवलं आहे आणि बजावले की इथे कोणाला राहू द्यायचं नाही आणि पाणीही पिऊ द्यायचं नाही. तर ते आम आदमी विचार करायचे की काय मूर्ख माणूस आहे, इतके पैसे खर्च केले आणि कोणाला थांबू देत नाही, असा कसा लालाजी हा? सगळे शिव्या देत जायचे. एके दिवशी त्याचा व्याही आला, त्याच्या मुलीचं लग्न होतं. तो व्याही आला, त्याने पाहिलं वाचलं की हे आपल्याच नातेवाईकांनी बनवलेलं आहे. तो छाती ठोकून त्या ठिकाणी आला, निघाला तिकडे. हे दोघे लाठी घेऊन उभे होते, खबरदार जर इथे आलात तर. तो म्हणाला, अरे काय झालं भाई, मी यांचा नातेवाईक आहे. ते म्हणाले, बाहेर निघ तू, कोणाचाही नातेवाईक असू दे. ह्याने असं सांगून ठेवलंय ह्या शेठने की ह्या धर्मशाळेत कुणीही राहायचं नाही आणि या विहिरीतलं कुणी पाणीही प्यायचं नाही, आमची ड्युटी लावली आहे इथे. तो म्हणू लागला, अरे हा तर खूप नालायक माणूस आहे, मी तर ह्याला खूप चांगला माणूस समजत होतो ह्या नातेवाईकाला, पण हा तर दुष्ट माणूस निघाला. बोला, पाणपोई बांधली, विहीर बांधली, धर्मशाळा बांधली, पण कोणाला थांबू देत नाही. तो आला, मग त्याच्या नातेवाईकाकडे यायचंच होतं त्याला. तो त्याला म्हणाला, अरे तू तर किती नालायक माणूस आहेस, तू तर एवढे पैसे लावले आहेत, कशाला एवढे पैसे लावले, धर्मशाळा बांधली आहे, विहीर खोदली आहे आणि ते 2 गुंड तिथे ठेवले आहेत, ते ना कोणाला पाणी पिऊ देत आहेत आणि ना कोणाला थांबू देत, ते मग कशाला एवढे पैसे वाया घालवलेस, तुझी बुद्धी भ्रष्ट झालीये का?
आता त्याने विचार केला की भाई कुठली धर्मशाळा आहे, कुठली विहीर आहे. तो बराच वेळ विचार करू लागला की काय गोष्ट आहे ही, तुम्ही काय सांगताय. तर ते म्हणू लागले की तिथे धर्मशाळा बनवली आहे, लालाजींनी धर्मशाळा बनवली आहे, विहीर खोदून ठेवली आहे आणि तिथे उभे केलेत ते 2 गुंड लाठी घेऊन, ते कोणाला येऊ देत नाहीत, लालाजींचा हुकूम आहे सांगतात. त्याने विचार केला पाहूया कुठे आहेत ते. 2 जण लाठी घेऊन उभे होते. त्याला समजलं की हे तर भाई माझी बेइज्जती करतायत. तर म्हणू लागला की भाई माझा पिछा सोडा तुम्ही. तर म्हणाले की आमचं कर्ज फेडून टाक आणि सांग की माझे पैसे मिळाले म्हणून. तर म्हणाला भाई 2 हात जोडले, मी माझं लोन माफ केलं आणि समजतो की माझे सगळे पैसे मला मिळाले, माझी बेइज्जती करू नका तुम्ही. तर ते निघून गेले आणि मग मजुरी करून पोट भरू लागले. साधू संतांकडून उपदेश घेतला, भक्ती केली, कल्याण करवलं. तर पुण्य लोक हो, हे सत्कर्म पहा, तुम्हाला ही दंतकथा वाटेल, परंतु ही तुमच्या हृदयामध्ये उतरली पाहिजे. आज काय हालत आहे जीवाची. तर अशा प्रकारे जेव्हा आध्यात्मिक ज्ञान होईल आपल्याला, आपण ही चूक करू शकणार नाही. हा दास पाहत आहे, आधी दारू प्यायचे, पत्ते खेळत असायचे, दुनियेला लुटत असायचे, 2चे 20 करायचे, मग तो कोणी दूध विकणारा असो की दुकानदार असो, आणि सर्व बाजूंनी नाश होत होता त्यांचा. आणि आज तो प्राणी कोणाचे 10 रुपये जरी आले ना तरी ते परत करतो. एक भगिनी सांगत होती की मी एका लालाजींकडून कापड घेतलं. त्याने किंमत सांगितली, कमी जास्त करून जो आमचा फायनल रेट झाला तो 200 रुपये झाला आणि मी त्याला 1000ची नोट दिली. त्याने मला 1250 रुपये परत दिले. त्याचा काहीतरी गोंधळ झाला. तर मला त्यावेळेला लक्षात आलं नाही आणि घरी गेल्यावर पाहिलं की मी तर इतक्या रुपयांचं सामान आणलं आणि माझ्याकडे इतके पैसे उरले. हे तर जास्त पैसे आले शेठजींचे. दुसऱ्या दिवशी गेले आणि त्याचे परत पैसे केले जितके जास्त आले होते. त्याचा चेहरा पाहण्याजोगा झाला. मुली, तू तर साक्षात देवी आहेस. इथे तर फसवतात, परत देणं तर दूरच राहिलं, आणि संधी मिळाली तर अजून घेऊन जातील ते, आणि तू परत द्यायला आलीस माझ्या तर लक्षात पण नव्हतं. तर पुण्यात्म्यांनो, अशा प्रकारे तुमच्याकडे कोणाचा नवा पैसासुद्धा पचवता येत नाही. आत्मा ऐकणार नाही तुमची, कारण त्याला माहितीये की पुढे काय काय दुर्गती होईल आणि कसं पूर्ण करावं लागेल. गाढव बनून कुंभाराच्या घरी हा प्राणी ते पूर्ण करेल आणि त्याला किती त्रास होईल त्याचा, जो सहन करेल ते त्यालाच माहिती. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणतात आपली महिमा सांगताना कि तुमने उस दरगाह का मैल नहीं देखा और धर्मराज के तिल तिल का लेखा. तर प्रसंग चालू आहे की जेव्हा आपण परमात्म्याच्या आध्यात्मिक ज्ञानाशी परिचित होऊन जाऊ तेव्हा एक विशेष व्यवस्था बनेल. आत्म्यामध्ये एक विशेष उभार येईल. आता पहा, हा दास आजही कमीत कमी 4 भक्त आले होते. म्हणाले रस्त्यामध्ये 100 रुपये पडलेले दिसले. आता त्यांनी ते घेऊन इथे दान केले, घरी नाही घेऊन गेले. आणि याआधी काय स्थिती होती, असं पाहून ते पटकन उचलायचे आणि कोणी बघत नाहीये ना हे पाहून खिशात टाकायचे. तर ही वृत्ती आपली आता बदलत आहे. कोणी म्हणतात की 500 रुपये, असे 5000 रुपये मला पडलेले मिळाले. आणि जात होतो आणि एक व्यक्ती येत होती. मला असं वाटलं की त्याचं काहीतरी हरवलंय. मी त्याला विचारलं, भाई कुठून आलायस, कुठे जात आहेस? तो म्हणाला, कुठे जाणार, माझे पैसे हरवलेत. आणि खिशातून खाली पडले, कसे ते मला समजलं नाही. सगळीकडे शोधलं पण नाही मिळाले. किती पैसे होते तुझे भाऊ? की 5000 रुपये होते आणि अशा अशा नोटा होत्या. मी त्याला तसेच्या तसे काढून दिले आणि म्हणालो, हेच ना ते? त्याने मला मिठी मारली एकदम आणि म्हणाला की आजच्या युगात असे देवता उरले आहेत. तर पुण्यात्म्यांनो, अशी ही पूर्ण स्थिती बदलत जाईल
आणि तुमचा आत्मा इतका खुश होईल त्या पैशांना परत करून. आणि जर आपण कोणाची चोरी केली तर दुप्पट दुःख मिळतं त्या प्राण्याला, दुप्पट विनाश होतो. एक भक्त खूप गरीब होता, शेतकरी होता. आणि त्याने परमेश्वर कबीरजी, कारण की ते परमात्मा वारंवार येत असतात, कधी साधूच्या रूपात, कधी संतांच्या रूपात, अथवा एखादं जीवन ते पूर्ण एका जनसाधारण माणसाप्रमाणे जगून पूर्ण करतात. तर तो गरीब माणूस होता, म्हणू लागला, महाराजजी, खूपच स्थिती खराब आहे. परमात्म्याचं ज्ञान ऐकलं. परमेश्वर म्हणाले, बेटा, मन साफ ठेव, तुला काहीच कमी पडणार नाही आणि ही भक्ती करत राहा. जितकं तुला हवं आहे तेवढं भगवान तुला देईल. आता काय झालं की त्याच्याकडे एक बैल होता, त्यावर तो अवलंबून होता. एक चोर होता. त्या चोराने काय विचार केला, तो चोरी करायला निघाला होता आणि त्याने पाहिलं की एक गरीब व्यक्ती उन्हाळ्याच्या दिवसात झोपला आहे आणि त्याचा एक बैल बांधलेला आहे. त्या एका बैलाला चोरून घेऊन गेला तो. आता चोर कसा असतो, 100 रुपयाचा बैल असेल, ही त्या काळातली जुनी गोष्ट आहे. कुठल्याही काळातलं एक लालच आणि एक उदाहरण सत्य आहे. आणि त्याने तो अवघ्या 10 रुपयाला विकला की कुणी पकडू नये ह्या भीतीने, की 20 रुपयाला. आणि विकून फुकून खाऊन पिऊन फुर तो तर तसाच झाला. त्याने अशा चोऱ्यामाऱ्या करत फिरत असताना विचार केला की चला, ज्याचा बैल मी चोरला होता तो साधाभोळा वाटत होता, त्याने पोलिसात तक्रार केली असेल का? तिथेच जाऊ. तिथे जाऊन पाहिलं तर 1-1.5 वर्षांनंतर काय पाहिलं त्याने? काय पाहिलं की त्याचे 2 बैल बांधलेले होते, खूप चांगल्या स्थितीमधले. आणि तो झोपलाय. रात्रीची वेळ. त्या चोराने त्याचे दोन्ही चोरले. दोन्ही बैल चोरले आणि निघून गेला. त्यांना विकून बिकून मग परत केलं फुरफुरा आणि परत पहिल्यासारखाच. त्याला परत तुटवडा जाणवू लागला. मग तो पुन्हा गेला. तो इकडे तिकडे फिरत फिरत त्याने विचार केला की एकदा परत तिथे जाऊन पाहू. तो तर एक साधाभोळा माणूस आहे, काही प्रतिक्रिया पण देत नाहीये. एखाद्या शोधकाला घेऊन मागे चालू लागला. त्याने तिथे जाऊन पाहिलं. काय पाहिलं? तिथे 4 बैल बांधले होते. 4 बैल खुंट्याला बांधले होते. आता तो विचार करू लागला, भाई माझा तर नाश झाला आणि 3 बैल चोरलेत मी ह्याचे आणि ह्याच्याकडे तरीही आज 4 बैल बांधलेले आहेत. हा कुठला जंतर मंत्र आहे याच्याकडे, हे मी आज त्याला विचारतो. आणि तो तिथेच झोपला होता तो शेतकरी. त्याला उठवलं आणि म्हणाला, उठ ना भाई जरा. शेतकरी म्हणाला, झोपला होता तो, म्हणाला, भाई मला छेडू नकोस, मला झोपू दे. दिवसभर काम केलंय, झोप येतेय, आता मला झोपू दे. तो म्हणू लागला, भाई मी चोर आहे. तो चोर म्हणू लागला, मी चोर आहे, मी चोर आहे. म्हणाल, तू चोर आहेस ना, मग तू तुझं काम कर, मला झोपू दे. तो म्हणू लागला की जे काम करायचं होतं ते माझ्याकडून होत नाहीये, म्हणून मी तुला उठवत आहे, नाहीतर मी तुला उठवलं असतं का? मी चोरी करू शकत नाहीये. मला हे विचारायचं आहे की हा कुठला जंतर मंतर आहे तुझ्याकडे भाई? मग तो म्हणाला की भाई वाटलं तर मला मार किंवा सोडून दे, वाटलं तर शिक्षा दे, दंड दे. आता मी सत्य सांगत आहे, तुझा पहिला बैल पण मीच चोरून नेला होता आणि मी तर ते आपले सगळे पैसे बर्बादीतच उडवले. आणि तुझे दुसरे 2 बैल पण मीच चोरून घेऊन गेलो होतो. आज मी आहे तिथंच आहे, त्याच स्थितीमध्ये आहे आणि तुझ्या दारी 4 बैल बांधलेले आहेत. म्हणून आज मला चोरी करायला जमत नाहीये भाई. आता मी चोरी करण्याच्या स्थितीत राहिलो नाहीये. माझे हात थरथरतायत, शरीर कापतंय. हे पहा, तुझा तर नाश व्हायला हवा होता. तुझ्याकडे तर काहीच नव्हतं. तू तर खूप गरीब होतास. तुझं घरही आता व्यवस्थित करून घेतलंस.
तर तो बसला आणि म्हणाला, भाई जे तू विचारतोयस ते तुला सांगतो आता. भाई जर कोणी चोरी करून शेठ झाला असता, सावकार झाला असता तर कोणीच कष्ट केले नसते, सगळ्यांनी चोरीच केली असती. तू तर भाई घोर पापाचा संच केलायस. परमात्म्याची भक्ती कर. मी सांगतो कशी ते. मला भगवान आधार देतो, मी त्याला गुरु मानला आहे. तू चल, तुला नाम देतो माझ्या गुरुजींकडून आणि तुला अशी मदत होईल. तर तो म्हणाला, भाई ठीक आहे, मला काहीही मिळवून दे, असं काहीतरी कर की जेणेकरून मी सेठ होईन. गुरुजींकडे घेऊन गेले आणि सांगितलं, आणि मग त्याने आपली संपूर्ण गोष्ट सांगितली की महाराजजी, मी गाढव माणूस आहे, नीच व्यक्ती आहे आणि मी याचे 3 बैल चोरले. आज माझ्याकडे 1 बैलसुद्धा नाही, खायला पैसे पण नाहीत, मुलं पण उपाशी आहेत आणि तुमचा शिष्य तर थाटात राहतोय. मी तो जंतर विचारायला आलोय. परमात्मा म्हणाले, घे भाई, हा जंतर तू पण घे, नाम घे, भक्ती कर आणि बेटा तू पण असाच सुखी होशील, पण आजपासून चोरी करू नकोस. त्याने कान पकडले. म्हणाला, नाही गुरुदेव, स्वप्नात देखील करणार नाही. आणि बाकी जे करत असतील माझे मित्र त्यांनाही समजावून सांगेन की भाई असं करू नका. मग तो, पहा पुण्यात्म्यांनो, पहा, जर लोकांना कळलं की कुणी चोर आहे तर आपण मारहाण करून त्याचा जीव घेऊन टाकतो आणि 20 वर्ष झाली तर आपण बोंबाबोंब करतो सगळीकडे, चोर आला म्हणून. आणि त्याने तर साधं शेजाऱ्यांनाही कळू दिलं नाही की हा चोर होता आणि ह्याने माझे 3 बैल चोरले होते. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्यावर जेव्हा तुमचा विश्वास बसेल, तुमचा एकदम स्वभाव बदलून जाईल तुमचा. त्याने मित्र मानलं त्याला आणि देवाचं नाव घेईल, त्याच्या मुलांचं कल्याण होईल, त्याचं होईल. मला काय त्रास दिलाय त्याने? स्वतःचंच नुकसान केलं. त्याला घरी घेऊन आला परत तो आणि म्हणाला, रोटी खा आणि थांब रात्री, आणि उद्या हा बैल घेऊन जा तू, आणखी एक देतो तुला, आणि काही कमाई कर आणि भाई आपल्या मुलांचं पालन कर. आता तो 1 बैल घेऊन गेला चोर आणि त्याने आपली चूक मान्य केली, प्रायश्चित्त केलं आणि शेती करू लागला. आता 2 वर्षांच्या आत तो 4 बैलांचे पैसे घेऊन परत आला, ज्याचे तो चोरी करून घेऊन गेला होता. 3 बैल त्याचे आणि 1 त्याने उधार नेला होता. 4 बैलांचे पैसे घेऊन तो परत त्याच्या घरी आला आणि म्हणाला की घे बाबा, हे तुझे बैल चोरले होते त्याचे पैसे आणि 1 तुझा बैल उधार नेला होता त्याचे पैसे. आज मी, परमात्म्याने माझ्यावर कृपा केली आणि सर्व तऱ्हेने मी आज सुखी आहे. आधी पण येत जात असायचा, सत्संग ऐकायचा, परमेश्वराची विचारधारा ऐकत असायचा, पण त्या दिवशी तो पैसे घेऊन आला. त्याला समजलं की ह्याचं लोन मी का ठेवू माझ्या डोक्यावर. तर तो म्हणाला की मी इतके पैसे काही घेणार नाही, देवाच्या कृपेने मी थाटात आहे, तर ह्या पैशांना तू गुरुजींच्या चरणावर ठेव, धार्मिक कामासाठी वापर. तसंच केलं. तर पुण्यात्म्यांनो, ह्या गोष्टी फक्त बोलण्या ऐकण्याच्या नाहीत, कृती केली पाहिजे. हे सत्य आहे. आता पहा, त्या परमात्म्याच्या चरणी निस्वार्थी भावनेने येऊन पहा. आणि मग आज तर आपण लुटत आहोत जगाला. कोणी लाच घेतोय, कोणी भेसळ करतोय, कोणी दुप्पट दुःखी होतोय, इकडून नुकसान होतंय, तिकडून आपण आपलं नेचर खराब करतोय, स्वभाव बिघडल्यामुळे चोरी करतो, लाच घेतो. आणि मग तुमच्या आत्म्याला कशी शांती मिळेल? एकतर असं वातावरण बदलून जाईल की विष दिसेल आपल्याला. त्याविषयी परमात्मा सांगतात की जेव्हा तुला ज्ञान प्राप्त होईल, जैसे किरका जहर का रंग होरी हो, कहो कोण तिस खाव राम रंग होरी हो. ओय होय. जेव्हा तुम्हाला हे समजेल की एक कण पडला आहे विषाचा, हा विषाचा कण आहे, आणि हे जर तुम्हाला पक्क माहित आहे की हे विष आहे, म्हणतात की त्या कणाला सुद्धा कोणी जिभेवर ठेवेल का? असा मूर्ख कोण आहे?
जैसे किर का जहर का रंग होरी हो, कहो कौन तिस खावे राम रंग होरी हो। मग तुमच्या घरामध्ये भरपूर सुख येईल, तुमच्या आत्म्याला एक वेगळा आनंद होईल आणि मग हे एकमेकांना लुटणं, हिसकावून घेणं, वाईट नजरेनं पाहणं, वाईट काम करणं हे एक विष दिसू लागेल. मग त्या विषाला जेव्हा तुम्हाला माहिती आहे की ते विष आहे, मग खाऊन दाखवा त्याला. आता तर आपण नकळत हा जुलूम करतोय आणि मग त्याचा दंडही आपण भोगत आहोत. पुण्यात्म्यांनो, सगळ्यात आधी आपण परमात्म्याला ओळखलं पाहिजे आणि जो समृद्ध परमेश्वर आहे तोच आपल्याला हे सुख देऊ शकतो. आपल्या भाग्याच्या विपरीत नशिबात नसेल तरीही तुम्हाला तो देईल. आणि तुम्ही आधी ह्या परमेश्वराला शरण जाण्याच्या आधी मग कितीही चुका केल्या असतील, कारण की त्या तुम्ही नकळत केलेल्या चुका आहेत, अज्ञानाने केलेल्या चुका आहेत आणि काळ प्रेरणेने केलेल्या चुका आहेत. त्या परमात्म्याला हे चांगलं माहीत आहे की ह्या जीवाने ते मुद्दाम केलेलं नाहीये, ह्या काळाने त्याला भ्रमित करून केलं आहे की तो काहीही करू शकतो. आणि मग हे असं विधान बनवून सोडलं की जो जसं कर्म करेल तसंच फळ मिळेल. वाईट केलं तर त्याचं वेगळं डिपॉझिट, शुभ केलं तर त्याचं वेगळं डिपॉझिट. आणि ह्या लोकमध्ये शुभ करायला तर खूप प्रयत्न, अशुभ करायला प्रयत्न नको, ते सहज होतं. जैसे पृथ्वी ऊपर पग जो धारे, करोड़ जीव एक दिन में मारे। जो चौका तुम देवो नित्ता, सत्य ब्राह्मण की है हत्या। आता तुम्ही जसं रोज घर पुसता किंवा सारवासारव करता किंवा फेरफटका मारता किंवा कोणी शेतामध्ये नांगर चालवता किंवा मजूर जमीन खोदतो, करोडो जीवांना मारून संध्याकाळी विश्राम करतो, इतकं पाप एकत्र करतो. आणि पुण्य एकही होत नाही, कारण शास्त्रविधींना त्यागून जो मनमानी आचरण करतो त्याचा काहीही लाभ होत नाही. ना त्याला सुख मिळतं, ना त्याची प्रगती होते, ना त्याच्या कामामध्ये त्याला कुठली सिद्धी प्राप्त होते, ना त्याला काही सुख होतं. गीतेच्या अध्याय क्रमांक 16च्या श्लोक क्रमांक 23 मध्ये स्पष्ट लिहिलंय की शास्त्रविधींचा त्याग करून जे मनमानी पूजा करतात. आता आजपर्यंत ह्या तत्वज्ञानामुळे तुम्हाला समजेल की तुम्ही कशा प्रकारची साधना करत होता. मनमानी आचरण करत होता, मनमानी पूजा करत होता, जी तुम्हाला कुठलाही लाभ देणार नव्हती. जी पूजा साधना तुम्ही करत होता ती तर युजलेस. आणि जे दान तुम्ही करत होतात बिना गुरुचं, कारण पूर्ण गुरुजींशिवाय कार्य संपन्न होत नाही. ह्या नकली गुरुजींकडून, ह्या नकली साधूंकडून उपदेश घेतला, गुरुशिष्य झालात, तरीही याने काहीही लाभ होणार नाही. तर त्याने काय होईल की तुमचं एकही पुण्य बनलेलं नव्हतं आणि पाप इतके झाले दिवसात की मोजता येत नव्हते. तर आपण जोपर्यंत पूर्ण परमेश्वर कबीरजींच्या शरणात ह्या दासाच्या माध्यमातून जात नाही, ह्या नकली कबीरपंथींच्या लोकांमुळे काहीही लाभ होणार नाही. ह्या दासाव्यतिरिक्त सगळे डुप्लिकेट पंथ आहेत ह्या कबीरपंथामध्ये सुद्धा. यांच्याकडे सतनाम नाहीये, यांच्याकडे सारनाम नाहीये. आणि सतनाम आणि सारनामच मोक्षदायक आहेत आणि पापनाशक आहेत. आणि फक्त ह्या दासावर परमेश्वराने कृपा केली आहे, हे सत्य माना. हा अभिमान नाही, ही सच्चाई समजा. तर त्याच्या व्यतिरिक्त जी तुम्ही साधना करत होता ती तर युजलेस होती, काही पुण्य नाही आणि पाप आपोआप बनले होते. पापांचा ढीग वाढत होता आणि तुमचे जे पूर्वीचे संस्कार होते, पुण्य होते, ते ह्या जन्मात संपणार होते. आणि मग पुढच्या जन्मी काय होईल? ते पाप भोगण्यासाठी 84 लाख प्रकारच्या प्राण्यांच्या जीवनात आपली बर्बादी सुरू होईल, दुर्गती सुरू होईल. एका जीवाचं आपण जीवन पहा, कारण की आता तुम्हाला नशा झालेली आहे. 2 वेळचं खाणं मिळतंय, चांगली मोटरसायकल, कार असेल, संध्याकाळी दारू प्याल आणि मग माहीत नाही काय होईल पुढे. इतका विचार करायला वेळ देत नाही काळ.
पण ह्या सत्संगाला आल्याने डोळे उघडतात पुण्यात्म्यांचे की काय करत होतो आणि काय करायला हवं होतं. मग ह्या प्राण्यांना पाहून चिंतित होतो हा भगवान. जर आज भगवान कबीर साहेब यांचा आश्रय मिळाला नसता तर आपणही असेच भटकत राहिलो असतो, कधी पशु बनून कधी पक्षी बनून. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या ह्या ज्ञानामुळे जे पुण्यात्मा असतात त्यांना एक भीती विशेष बसेल आणि भयाशिवाय भक्ती बनत नाही. आता जसं काही व्यक्ती म्हणतात की जे संत सांगून गेले आहेत, एक तर यथार्थ, एक भयानक, एक असं एक तसं. जसं काही म्हणतात की कोणी पाहिलंय पुढे काय होणार आहे, पशु बनू की पक्षी बनू, ह्या तर बोलण्याच्या गोष्टी आहेत, घाबरवण्यासाठी असतात. आता पुण्यात्म्यांनो, एखादा चोर चोरी करतो, त्याला कोणी बुद्धिमान जंटलमॅन सांगतो की बाई चोरी करू नकोस, चोरी करू नये, पोलीस पकडतील, तुला मारतील, तोंड काळं करतील, तुला शिक्षा मिळेल, तर अशी चूक करू नकोस. पण तो असा विचार करतो की हा तर घाबरवतोय, भीती दाखवतोय, काही नाही होणार. पण ज्या दिवशी तो पकडला जाईल चोरी करताना, त्याची दुर्दशा होईल आणि त्याचं तोंड पण काळं करतील आणि त्याला तुरुंगात पण टाकतील. ह्या सगळ्या गोष्टी घडतील त्याच्या बाबतीत. आता पुण्यात्म्यांनो, नाही, जर त्या व्यक्तीने त्या जंटलमनचं, त्या चोराने त्या जंटलमनचं ऐकलं असतं आणि घाबरलं असतं त्यापासून, तर त्याचं समाधान झालं असतं. ती भीती पण होती आणि सच्चाई पण होती. आणि त्याला न घाबरल्याने त्याने आपलं किती नुकसान करून घेतलं. अशा प्रकारे ही सच्चाई पण आहे आणि भीती पण वाटेल. आणि भीती वाचून कुठलीही गोष्ट होत नाही. आणि भीती कधी वाटते? जेव्हा आपण ज्ञानवान होऊ. जसं एक लहान बालक, अबोध मूल सापाला पकडतं. एक भगिनी सांगत होती की माझ्या मुलीचा मुलगा अंगणात खेळत होता. ते पशूंचं अंगण होतं, पण पशु शेतामध्ये गेले होते आणि त्याची आई त्याला तिथं सोडून पशूंचं शेण बाहेर टाकत होती. एक सर्प आला, काळा सर्प, आणि त्याने जाऊन त्याला चांगली वस्तू समजून पकडलं. पकडताच तो त्याच्या हाताला चावला. त्याने सोडून दिलं. तो निघून गेला. काही वेळाने त्याचा हात सुजायला सुरुवात झाली. आता ते मूल काही सांगू शकत नव्हतं. त्याच्या आईने विचारलं काय झालं. त्यावेळेला तर त्या मुलाला काही वेदना होत नव्हत्या. थोडं थोडं तो बोलत होता. डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टर म्हणाले की याला कुठलं तरी विषारी जनावर चावलं आहे. मग मुलाला विचारलं की बाळा कसा होता, काय होता, कोण चावला. तो म्हणाला म्हशीच्या शेपटासारखा होता, काळा काळा. आता त्याला हे नव्हतं माहीत की तो साप होता. त्याने तो साप पकडला आणि तो त्याला चावला. तर मुश्किलीने तो मुलगा वाचला. 1 आठवडा लागला त्याला शुद्धीत यायला. तर सांगायचा अर्थ असा की जेव्हा तो मुलगा प्रौढ होईल, मोठा होईल, तेव्हा सापाला इतक्या लांबून पाहूनच पळून जाईल आणि बाकी लोकांना पण सांगेल की साप आला, साप आला, पळा, साप आला. तर पुण्यात्म्यांनो, ह्याच प्रकारे आपण अबोध बालकं आहात. जे चुकांवर चुका करत आहेत त्याचा खूप दुष्परिणाम भोगावा लागेल. आणि ह्या तत्त्वज्ञानामुळे तुम्हाला हे ज्ञान मिळेल. तुमची बुद्धीची पातळी वाढेल. तुम्हाला विष दिसेल, तो सर्प दिसेल, जे कर्म आज कोणी करत असेल. चोरीमारी, लाचखोरी किंवा हुंडा इत्यादी घेऊन आपलं कर्म खराब करतायत. हे होणार नाही तुमच्याकडून, होऊच शकत नाही. आणि ह्याची आवश्यकता अजिबात नाहीये. आपण दुसऱ्यांचं धन घेऊन किती सुखी होतो. इतिहास वाचला, ही कथा ऐकली, ही सच्चाई आहे, हे सत्य माना. तर पुण्यात्म्यांनो, ह्या तत्त्वज्ञानाने तुमची पूर्णपणे आत्मा निर्मळ होईल आणि मग ह्या निर्मळ बुद्धी आत्म्यामध्ये हे सतनामरूपी बीज तुमच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे फळेल, फुलेल.
भगवानाची भक्ती शक्ती तुम्हाला इतकं सुख देईल, तुम्ही विचारही करू शकणार नाही की खरंच देव अजूनही असं करत आहे. जुनी उदाहरणं ऐकत असो आपण की भगवानाने हे दिलं, त्याला हे केलं. तुम्हाला वर्तमानामध्ये दिसेल. रोज आपल्या मित्रांना कथा सांगाल की आज असं झालं, आज हे सुख मिळालं. तो परमात्मा आहे. परमपिता परमात्मा कबीर परमेश्वरजी आपल्या सर्वांचे जनक आहेत, कुळाचे मालिक आहेत. आपल्या सर्व आत्म्यांचे ते एकमात्र हितचिंतक आहेत. आणि ह्याच कारणासाठी ते आपला सतलोक सोडून, इतकं चांगलं लोक सोडून इथे येतात. ह्या घाणेरड्या लोकांमध्ये काही दिवस राहतात. आणि त्यावेळी आपण काळ प्रेरणेने त्यांच्याबरोबर किती गैरवर्तन करतो. पुण्यात्म्यांनो, जेव्हा परमेश्वर इथे आले होते, एक रामानंद नावाचे महर्षी होते, ब्राह्मण. आणि त्यांचा खूप बोलबाला होता. त्यांनी 1400 ऋषींना शिष्य बनवलं होतं आणि ते त्यांचा प्रचार करायचे. महर्षी रामानंदजींद्वारा काढलेले निष्कर्ष, कन्क्लुजन, जे त्यांनी वेद, गीता आणि पुराणांमध्ये वाचलं होतं, त्याच्या आधारे ते अन्य जनतेला शिकवत असत. एक दिवस जेव्हा परमेश्वर कबीरजी 5 वर्षांचे झाले होते, त्यांनी त्या ऋषींना, विवेकानंद नाव होतं त्यांचं, जे रामानंदजींचे शिष्य होते, त्यांचा सत्संग ऐकला. ते वैष्णव साधू होते. विष्णूजींचा महिमा सांगायचे. विष्णूजी सर्वेश्वर आहेत असं सांगायचे. श्रीकृष्णजी परमशक्ती आहेत असं सांगायचे. परमात्म्याने प्रश्न विचारला त्या विवेकानंदजींना की महर्षीजी, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. आपण म्हणता की भगवान विष्णूजींचा कुठेही जन्म झाला नाही, ते सर्वेश्वर आहेत, महेश्वर आहेत, मृत्युंजय आहेत, कालज्जय आहेत. ह्यांना कोणी मातापिता नाहीयेत. परमेश्वर म्हणाले की मी शिवपुराणामध्ये एक कथा ऐकली होती. एक ब्राह्मण होता. रुद्र संहितेमध्ये स्पष्ट लिहिलं आहे 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या अध्यायामध्ये की सदाशिवरूपी, काळरूपी ब्रह्म व दुर्गाशक्ती ह्या दोघांच्या संयोगातून विष्णूची उत्पत्ती झाली, ब्रह्माजींची उत्पत्ती झाली व शिवजींची उत्पत्ती झाली. आणि देवी भागवतमध्ये लिहिलं आहे, विष्णूजी स्वतः म्हणतात की आमचा तर जन्म आणि मृत्यू होतो, आम्ही अविनाशी नाही होत. आता त्याच्याकडे ठेवलेली होती ती पुस्तकं उचलून पाहिली विवेकानंदने. आता परमेश्वराने दिलेल्या ज्ञानामुळे त्याला काही वाचायला मिळालं की खरोखर ह्याच्यात काहीतरी लिहिलं आहे. विष्णूजींचा जन्म झाला, ब्रह्माजींचा जन्मही ह्यांच्यापासूनच झाला. परंतु पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत परमात्म्याची कृपा होत नाही तोपर्यंत ही गोष्ट पाहिली तरीही विश्वास बसत नाही. कारण की विवेकानंद आणि आपण आधी काहीही ऐकलेलं नव्हतं आणि सद्ग्रंथांचं काही ज्ञानही नव्हतं. आणि लोकवेद इतके ऐकलेले असतात की डोळ्याने पाहूनही सद्ग्रंथांवर विश्वास ठेवत नाहीत. त्याच्यामध्ये जे लिहिलंय ते सत्य आहे. आपण त्या लोकवेदांवर अडून बसतो. अशीच स्थिती त्या विवेकानंदची झाली. डोळ्याने पाहूनही विश्वास नाही ठेवला. दुसरं कारण हे होतं की त्याला माहीत होतं की संस्कृत इथे माझ्याशिवाय कोणाला कळत नाही, इतके श्रोता आहेत. म्हणाला की हा खोटारडा आहे, खोटं बोलत आहे, असं काहीही नाहीये. आणि परमात्मा कबीरजी 5 वर्षांचे होते. टिळा लावला होता जसे वैष्णव साधू लावतात. विवेकानंदजींनी विचारलं, तू कोण आहेस? काय तू कुठे दीक्षा घेतली आहेस का? तर परमेश्वर कबीरजींच्या बोलायच्या आधीच श्रोता म्हणाले की हा तर नीरूचा मुलगा आहे, विणकराचा, धाणकचा मुलगा आहे. ह्याचं कबीर नाव आहे, ह्याची वाईट सवय आहे. हा कुठल्याही ऋषी महर्षींकडे जाऊन अर्थहीन बोलत बसतो. सगळ्यांना असंच काहीतरी विचारत असतो. एक श्रोताच असं बोलू लागला. तर विवेकानंदांनी विचारलं, तू इतकं सखोल ज्ञान बोलत आहेस सद्ग्रंथांमधलं, तू कुठे दीक्षा घेतली आहेस का? कबीर परमेश्वर म्हणाले की हो, मी गुरु केले आहेत.
तर विवेकानंदांनी विचारलं की तुझे गुरु कोणते आहेत? जे तुमचे गुरु आहेत तेच माझे गुरु आहेत. तर विवेकानंद म्हणाले, तू नीट बोल. तू विणकराचा क्षुद्राचा मुलगा आणि मी ब्राह्मण आणि मी महर्षी रामानंद पंडित यांच्याकडून नाम घेतलं आहे आणि ते तुझ्यासारख्या क्षुद्राचं तर तोंडही पाहत नाहीत. तू खोटं बोलतोयस, कपटी आहेस. पहा लोकांनो, हा काय वाटेल ते बोलतोय, माझ्या गुरुजींबद्दल अपमान करतोय. हा शूद्र असून म्हणतोय की माझ्या स्वामींकडून नाम घेतलं आहे. उद्या पहा ह्याची कशी फजिती होते ते. तुम्ही सर्वजण या आणि गुरुजींच्या समोर आणि त्याला आणू, बोलावू आणि तुम्ही पहा हा किती खोटारडा आहे, याने काही नाम घेतलेलं नाहीये. आता पुण्यात्म्यांनो, दुसऱ्या दिवशी 10 आडदांड पकडून घेऊन गेले कबीर परमेश्वरांना, त्या बालकाला, 5 वर्षाच्या मुलाला. रामानंदजींच्या समोर नेऊन उभं केलं. रामानंदजी झोपडीमध्ये आपल्या कुटीमध्ये बसले होते. समोर पडदा लावला होता, खास करून त्या दिवशी गेटच्या वरती, कारण की आज विणकर कबीराला आणलं जाईल आणि दाखवून दिलं जाईल की मी ह्याला कोणताही उपदेश दिलेला नाहीये. तसंच झालं. पडद्याच्या मागून विचारलं स्वामीजींनी की तू कोणत्या जातीचा आहेस तू आणि कुठल्या पंथाशी तुझा संबंध आहे, कुठल्या पंथातला आहेस? आता पहा पुण्यात्म्यांनो, परमात्मा समोर उभे आहेत. एक 1.5 दमडीचा जीव रामानंद आतून कसे परमेश्वराशी गैरवर्तन करतायत आणि नंतर कसे स्वीकार करतात. आपल्या सर्वांची अशी बुद्धी भ्रमित आहे. काळाची नशा आम्हाला झालीये. अभिमान करत आहोत आणि कुणी कुणाचं राहिलेलं नाही. जगामध्ये अभिमान बाळगत फिरतो आणि एका मिनिटात लकवा लागला तर आपलं काहीच राहत नाही. तोंडात माशा जाणार येणार, तोंडापर्यंत हात पण उठत नाही जीवाचा आणि कुकर्म करायला मात्र एका मिनिटात तयार होतात. तर हा अभिमान जीवाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. कोणाला विद्येचा, कोणाला जातीचा, कोणाला हुद्द्याचा, कोणाला धनाचा. हा अभिमान जीवाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. तर इथे गुरु आणि शिष्य ह्यांच्यामध्ये जी बातचीत होते ती थोडी ऐकवतो आणि जे दास आपल्याला ऐकवणार आहे त्याची भूमिका तयार करतोय. आडा पडदा लाय करे रामानंद भोजनते, दास गरीब कुरंग छवि ही अदर डाक को दंत. कौन जात कुल पंथ है, कौन तुम्हारा नाम है, दास गरीब आधीन गति वो बोलत है बलि जाऊं मैं. जात हमारी जगत गुरु परमेश्वर है पंथ, दास गरीब लिखत पड़े मेरा नाम निरंजन कंत. आता इथे आदरणीय गरीबदास साहेबजी, परमपूज्य परमेश्वर कबीरजी ह्यांचा महिमा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला, त्यांच्याद्वारा प्राप्त त्या तत्वज्ञानामध्येच लिहित आहेत. त्या परमेश्वराकडून मिळालेल्या दिव्य दृष्टीने बघून लिहित आहेत. जसं तुलसीदासजींनी लाखो वर्षांपूर्वीची घटना रामायण आणि कलियुगामध्ये जसंच्या तसं सोप्या भाषेत खरं चित्रण केलं होतं, लिहिलं होतं. त्याच प्रकारे गरीबदासजींनी परमेश्वर कबीरजींची, परमपूज्य कबीरजींच्या त्या यथार्थ घटना, लीला आपल्या अमृतवाणीमध्ये सांगितली. त्यांनी काय काय चर्चा केली होती ते गरीबदासजी आता स्वतःच्या शब्दात सांगत आहेत. म्हणून इथे गरीबदास शब्द येत आहे कबीरजींच्या स्थानी. कबीर परमेश्वर काय बोलले? रामानंदजींनी विचारलं, तुझी कुठली जात आहे आणि काय तुझं नाव आहे? तर गरीबदासजी म्हणतायत, नम्रपणे जसं गुरुजींच्या समोर एखादा शिष्य सुयोग्य शिष्याला वर्तन केलं पाहिजे तसं वर्तन करतात. आणि काय म्हणाले? बोलत है आधीन गती. नम्रपणे बोलत होते. गरीबदासजी म्हणतात, शरण जाऊ त्या परमेश्वराला, समृद्ध शक्ती असूनही इतक्या विनम्रपणे बोलत आहेत त्या छोट्याशा जीवासमोर.
जात हमारी जगत गुरु और परमेश्वर है पंथे। दास गरीब लिखत पढ़ मेरा नाम निरंजन कंते। पुण्यात्म्यांनो, ह्या परमात्म्याची घटना लीला आठवते, कारण तुम्ही इतकं ऐकलं नसेल. नवीन नवीन भक्त आले आहेत. या दासजींसमोर जेव्हा या गोष्टी चित्रित होतात, ती घटना इथे परमात्मा उभे आहेत 5 वर्षांच्या बालकाच्या रूपात. महर्षी रामानंदजी बसले आहेत आणि आपल्या एका जीवाला सद्बुद्धी देण्यासाठी परमात्मा किती कष्ट घेतात. आता रामानंदजी शिव्या देत आहेत भगवानाला आणि ते हात जोडून उभे आहेत. तर पुण्यात्म्यांनो, आपला हितचिंतक कोण आहे? एक दारुडा मुलगा, बालक, आपल्या बापाला भलबुरं म्हणतो आणि तो बिचारा रडत रडत एका कोपऱ्यात जाऊन बसतो. आणि तरीही हा विचार करतो, ह्याची नशा उतरल्यानंतर हा माझ्याशी नीट बोलेल. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सत साहेब, आपलं नाव? मुकुंद बापू बनसोडे. आपण कुठून आलात? मी सिद्धेश्वर कुरवली, तालुका खटाव, जिल्हा सातारा, महाराष्ट्र राज्यामधून. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेती, पशुपालन आहे, दुधाचा व्यवसाय आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा 17 फेब्रुवारी 2017ला. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर संप्रदायात कीर्तन ऐकणे, तिथं माळ धारण केली होती, तिथले नामदीक्षा घेतली होती, तिथलं नामजप करत होतो. सर, जसं तुम्ही सांगितलं की आपण अगदी सुरुवातीपासूनच सांप्रदायिक मार्गामध्ये होतात, त्याचप्रमाणे आपण गुरुधारण केले होते आणि गुरुंनी जो मंत्रजाप दिला होता त्या जापाप्रमाणे आपण भक्तिसाधनासुद्धा करत होतात. तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? संत रामपालजी महाराजांचा अचानक TV पाहत असताना, चॅनल इकडं तिकडं करत असताना सत्संग चालू होता आणि त्याच्यावर ते ऐकता ते ज्ञान असं होतं, जी सद्भक्ती आहे त्याचा प्रमाणसहित उघड करून दाखवले. ओम तत्सत, की बाबा सतनामाने कसे प्रारब्ध संचित पापे जळतात, मोक्षास कसा जीव आत्मा पवित्र बनतो, त्याला मोक्ष मिळण्यास मार्गदर्शन मिळून ह्या देहातून मोक्ष मिळवता येतो, हे पूर्ण ज्ञान मिळाले. आणि त्याच्यात ते सगळं तर रामपालजी महाराजांचं ज्ञान बरोबर निघालं. मग त्याच्यावर नंबर होते, त्या नंबरवर ज्ञानगंगा फ्री पुस्तक मागवलं, त्याचे वाचन केले पूर्ण आणि त्या वाचनाच्या माध्यमातून मग ह्या संत रामपालजी महाराजांच्या सत्संगामध्ये आलो, नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं सत्संग आपण TV चॅनलच्या माध्यमातून ऐकलं, त्याचप्रमाणे त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे ज्ञानगंगा, हे सुद्धा आपण फ्रीमध्ये मागवलं आणि त्यातून आपण ज्ञान अर्जित करून संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपण स्वीकारला. तर जेव्हा आपण या मार्गामध्ये आलात त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळले, त्याचप्रमाणे आपल्याला स्वतःला व आपल्या कुटुंबाला यातून काय काय लाभ झालेत? पहिला लाभ मला शारीरिक लाभ बी झाला. मला 20 वर्षापासून मणक्याचा त्रास होता, आजार. तर भयंकर दवाखाने डॉक्टर केले, सगळं केले, इतक्या वेदना व्हायच्या. काही वेळेला मला चक्कर यायच्या, अंधार यायच्या. माझा काही वेळेला डावा पाय आकडायचा, कधी उजवा पाय आकडायचा. मग अशा पद्धतीनं एक दिवस असा आला की वेदना असह्य झाल्यामुळे मी परत नामदीक्षा घेतलेली होती, प्रार्थना केली संत रामपालजी महाराजांच्या इकडे. त्यावेळेला त्यांनी सांगितले परमात्मा दया करणार आहेत, ज्योत प्रकाश करा म्हणून. ज्या वेळेला ज्योत प्रकाश केले त्यावेळेला आणि मी दवाखान्यामध्ये गेलो त्यावेळेला त्यांनी सांगितले ह्याला ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. खर्च तर इतका भयंकर सांगितला, 4.5 लाख रुपये सांगितले.
मग अशा परत प्रार्थना केली परमात्म्यांना, तर परमात्म्याने सांगितले काही नाही, तुमचे ऑपरेशन होऊन जाईल म्हणून. तर मग मला बिना 1 रुपया खर्च करता माझे ऑपरेशन सक्सेस झाले, व्यवस्थित झाले. आणि आज मला ती मणक्याची त्रास व्याधी नाही, कारण मला आता चालता उठता बसता येतं, माझा काही प्रॉब्लेम, चक्कर येत नाही, पाय आखडत नाही. अशा पद्धतीनं मला शारीरिक लाभ झालेला आहे. दुसरा लाभ असा झाला, आर्थिक प्राप्ती चांगली झाली, शेतपाणी पिकू लागले, कर्ज निवारण झाले आणि पैशाची सारखी जी चणचण बसायची ती ऑटोमॅटिक चांगली साधना, व्यसनं सगळी सुटल्यामुळं व्यवस्थित सुरळीत असून आपले गुरंढोरं आरोग्यदायक सगळं जीवन प्रवास सुखाचा चालू आहे. जी संत रामपालजी महाराजांनी नामदीक्षा दिल्यानंतर सगळ्या देवी देवतांची साधना घडून, आपली भक्ती घडून, आपल्यात परिवर्तन, व्यसनं बंद झाली, वायपट खर्च बंद झाला. सगळ्यात महत्त्वाचा मला पूर्ण मोक्षाचा, पूर्ण परमात्म्याचा मार्ग मिळाला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आल्यानंतर आपल्याला जी काही शारीरिक व्याधी होती, जो काही पाठीच्या मणक्याचा त्रास होता, त्यातून आपल्याला आराम मिळाला आणि परमेश्वराच्या कृपेने आपलं जे ऑपरेशन आहे त्यासाठी 4-4.5 लाख रुपये खर्च सांगितला होता. परंतु संत रामपालजी महाराजांच्या दयेने अगदी मोफत, अगदी फुकट, फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे आपलं ऑपरेशन पार पडलं आणि ते अगदी यशस्वीरित्या पार पडलं. आज आपण आमच्यासमोर उभे आहात, व्यवस्थित आहात आणि कुठल्याही प्रकारचं दुखणं, तुम्ही सांगत आहात की आपल्याला आज कुठल्याही प्रकारचं दुखणं नाही. तर हे परमात्म्याची दया झाली आपल्यावर. तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे गरजवंत आहेत, जे दुःखी कष्टी आत्मा आहेत, ज्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पीडा त्रास देतात, ज्यांना रोगाने ग्रस्त केलेलं आहेत, ज्यांना व्यसन आहेत, त्याचप्रमाणे ते त्यांच्यापासून आपल्या मुक्तता शोधू पाहत आहेत, त्या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? ज्यांना खरंच दुःख आहे, हे आहे, आदिव्याधी आहे, त्यांना आणि भक्ती करूनसुद्धा त्यांना जर असा मार्ग मिळत नसेल तर त्यांनी टी व्हीला सत्संग आहे, फेसबुकवर आहे, ज्ञानगंगा फ्री आहे आणि त्या नंबरवर मागवून ते वाचन करून त्यांनी सद्भक्तीचा मार्ग स्वीकारावा आणि ह्या सद्भक्तीसाठी 1 रुपयासुद्धा खर्च येत नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात, आज समाजाने, जे दुःखी समाज आहे, त्याला जर आपल्या दुःखापासून मुक्तता हवी असेल तर त्यांनी संत रामपालजी महाराजांचा मार्ग बघायला पाहिजे, शोधायला पाहिजे. संत रामपालजी महाराज काय ज्ञान देत आहेत ते एकदा तरी ऐकायला पाहिजे. तर अशा भावनेतनं एखाद्याला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारायला काही हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? टी व्हीवर जिथं पट्टी दिलेली आहे त्याच्यावर फोन नंबर दिलेले आहे, तिथं फोन करून आपल्याला जिथे जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र जवळ आहे तिथं जाऊन आपण नामदीक्षा घेऊ शकता. फोन नंबरच्या माध्यमातून ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग हे फ्री ऑफ कॉस्ट पुस्तक असल्यामुळे कोणालाही अडचण येत नाही आणि संत रामपालजी महाराजांचा ॲप डाउनलोड केला तर सगळं त्याच्यावर सगळी माहिती, सत्संग, सगळं ज्ञान पूर्ण आहे. सर, या नामदीक्षेसाठी साधकाला किती पैसे मोजावे लागतात? ह्या नामदीक्षेसाठी 1 रुपयासुद्धा मोजावा लागत नाही आणि हे फ्री आहे आणि सगळ्यात लाभदायक, आनंददायी आहे. धन्यवाद सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता
पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.